परंतु बऱ्याच वेळेला टॉस जिंकल्यानंतर गिरवले संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतो. आज सुद्धा तो पाहायला मिळतोय आणि तो कितपत योग्य कशा पद्धतीने असेल, बॅटिंग करताना धावा जोडणं, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील का? आणि मग अगदी तुम्ही पाहू शकाल समोर जसकर संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी, ताकद, बॅटिंग या साऱ्या गोष्टी पाहिलेत आपण. बघा अगदी जर पाहिलं ना, म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत या स्पर्धेसाठी बघा किती मेहनत घेतली जाते. आमची सर्व लहान लहान मुलं पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि मग खेळपट्टीवर अगदी आपण पाहिलं साफ करणं, या साऱ्या गोष्टी त्यांच्या मैदानामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना, फटाक्यांची अतिशबाजी असेल, या साऱ्या गोष्टी ते करतायत. आणि मग त्यांचा सुद्धा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अगदी जर विचार केला तर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या लहान मुलांना सुद्धा विनंती करूया आपण की आपण मुख्य मंचकावर या. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत. आणि मग कारण मोठे मोठ्यांच्या बरोबर लहान, कारण प्रत्येकाचं अगदी या स्पर्धेसाठी राहिलेलं योगदान आहे आणि त्या योगदानाने स्पर्धा यशस्वी केली जाते. आणि ते सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक आणि यशस्वी करण्यासाठी ही सारी मंडळी तयार आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. वेदांत आणि रोहन आणि ऋषांक गोलंदाज येतो. ऋषांक पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात आपण करतोय. चला पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खेळाडूंचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. एका बाजूला गिरवली, दुसऱ्या बाजूला जसकार, एका बाजूला पनवेल तालुका, दुसऱ्या बाजूला उरण तालुका. आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅचकडे जाऊया. ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. आणि इथून मात्र पहिला बॉल. ऋषांक सज्ज झालाय. ऋषांकचा पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. आणि बॅट्समन मात्र इथून बाद होताना पाहायला मिळतील ते म्हणजे रोहन. आणि यांचा फटका फसला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र लॉंग ऑफ मध्ये टिपलाय जेल. आणि इथून मात्र पहिला झटका गिरवली टीमला. क्या बात आहे. अप्रतिम सुमधुर संगीत आपण ऐकलं असेल. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. आणि बघा जे आम्हाला अगदी या स्पर्धेसाठी मदत करतात आमचे मग लहान सुद्धा असू द्या. आणि त्या लहान मुलांचा अगदी सन्मान करतोय आमचे महेश शेटजी पाटील. आणि त्यांच्या शुभ असते. त्यानंतर आपण पाहिलं असेल सुदेश दादा पाटील एवन जोडी पाहायला मिळेल. त्यांच्या शुभ असते आपण करतो या लहान मुलांचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या. कारण मेहनत, अगदी मेहनत करतायत. मग खेळपट्टीवर आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं. आणि कोणतंही काम असू द्या नाही बोलत नाहीत, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि स्क्रीनवर सुद्धा बघा तुम्ही पाहू शकाल. अगदी स्वागत कक्षामध्ये स्क्रीनवर सुद्धा आपण पाहत आहे. आणि दाखवलं जात आहे सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून एक क्षणचित्रे, गोड क्षणचित्रे टिपली जात आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. या आठवणी साठवल्या जात आहेत. आठवणी कधी तुम्ही पाहिल्या साईप्रीत लाईव्ह, कधी चॅनेल ओपन केलं, त्यानंतर मग तुम्ही स्पर्धेचं नाव टाकलं, तुम्हाला त्या साऱ्या गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. चला इथून मात्र आपलं लहान मुलांचे पुन्हा एकदा करूया आपण धन्यवाद आणि स्वागत. चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज ऋषी आतमडेला आपण पाहताय. बघा गिरवली टीमच्या अगदी फलंदाजासाठी 3 षटकारांसाठी बॅक टू बॅक आमची करण यांच्याकडून गिरवल्याचे आमचे करण आहेत, त्यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक.
मॅचकडे जाऊया. ऋषीसाठी हा बॉल चांगला बॉल होता ऋष्यांक्याचा आणि पहिल्याच बॉलवर मात्र खेळत असताना एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगलनं मात्र टीमचं आता अकाउंट ओपन केलं जातं. श्रेयांश 11 आपण पाहताय गिरवले म्हटलं तर मग आपण पाहत आमची सुबोधजी वाकडीकर शिरडोन आणि त्यांचा पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण जर सामना पाहत असाल सुबोधजी तर आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बऱ्याच वेळेला या टीमला पुरस्कृत करण्याचं काम करत असतात सुबोध वाकडीकर आमचे खूप जवळचे मित्र आणि अगदी गिरवले गावाचे जावई सुद्धा आहे त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषांक पुढच्या बॉलवर सुद्धा सिंगल आली. धावसंख्या आहे टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 अंकावर अगदी जवळचं गाव जसकार आपण पाहत आहे. या वेळेला फटका सुरेख लॉफ्टेड पाहायला मिळतोय सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या वरतून उडवतोय आणि बॅट्समन ऋषीच्या बॅटमधून आलाय टीम गिरवण्यासाठी षटकार. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं याच संघाने गिरवले संघाने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला होता आणि वेदांत बॅट्समन हे सुद्धा किताब त्याला मिळालं होतं. आज पुन्हा टीमच्या अगेन्स्ट जसकार गावाचा ज्या ज्या वेळेला उल्लेख केला जातो त्या त्या वेळेला आपली सर्वांचे लाडके आज ते आपल्यात नाही आहेत. सुधीरजी अगदी तांडेल असतील मग रायगड एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख उरण तालुक्याचा अगदी मानबिंदू मग उरणच्या टेनिस क्रिकेटसाठी बरीच वर्ष परंतु अगदी आज आपल्यात नाहीये त्यांना सुद्धा आपण आठवण करूया त्यांची आठवण काढूया आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अगदी वाहूया कारण बरीच वर्ष क्रिकेटसाठी खर्च केली त्यानंतर जसका टेनिस सिटीज बरीच वर्ष त्यांनी दिली. या वेळेला मात्र ऋषीकडे चेंडू फेकला होता बघा कारण ऋषी एक आक्रमक खेळाडू आणि त्याला बाद करण्यासाठी हे केलेले प्रयत्न राहिले परंतु या बॉलवर मात्र 2 धावा आल्या आणि 2च्या बरोबरीने षटक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा आलेख जर पाहिला तो म्हणजे 10 या अंकावर 10 लॉस ऑफ 1 विकेट. गोड बोलू अगदी एकनाथजी माली यांचं गीत ऐकायला मिळालं शक्तिधुरा. मग कोकणची लोककला परंपरा आपण पाहिलं असेल मग हे आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो नागपंचमी त्यानंतर मग सुरोडवारे हे सण आणि त्या प्रत्येक वेळेला आपण पाहिजे शक्तिधुरा असेल त्यानंतर बालाडान ज्याला म्हटलं जातं आणि बैलपाडा इथे सुद्धा आपण जर विचार केला ना तर मला वाटतं कुडावे गावातील जय भावदेवी नाचमंडळ सुद्धा दरवर्षी येत असतो अगदी आपण पाहत असतो आणि या साऱ्या गोष्टी परंपरा मग लोककला या साऱ्या गोष्टी जोपासणं सुद्धा तितकंच महत्वाचा. इथून मात्र आपण पाहत आहे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 10 या अंकावर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाज बॉलिंग मार्कवर चिराग घरत आणि त्याचा पहिला बॉल टाकलाय तो म्हणजे डॉट. टीमची धावसंख्या 10 या अंकावर. स्ट्राईक एंडवर आता वेदांतला आपण पाहत आहे वेदांतनं मात्र अद्यापर्यंत पाहिलं तर 2 बॉलचा खेळ केलाय त्यामध्ये एक सिंगल आली आणि पुन्हा एकदा आता तो स्ट्राईक एंडवर काहीसा कानमंत्र देत असताना ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय कारण क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला तुम्ही खेळ खेळत असता स्ट्राईक एंडवर थोडासा फुटवरचा वापर शरीराची हालचाल या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सिंगल कंप्लीट केली सेकंडचा कॉल निघाले होते कदाचित नकार दिला नसता तर कदाचित विकेट सुद्धा मिळाली असती परंतु एक सिंगल मिळाली. धावसंख्या आता टोटल 11 या अंकावर डबल 1 बघा 111 पाहायला मिळतंय म्हणजे 11 धावसंख्याने एक विकेट सुद्धा पाहायला मिळते. स्कोर कार्डवर नजर टाकली तर पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर मग स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत सर्व आमच्या आयोजकांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील आणि जबरदस्त स्पर्धा आणि त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिकेतला आपण पाहू शकाल अगदी स्क्रीनवर
साऱ्या गोष्टींची माहिती आपण पाहत आहे, स्क्रीन हँडल करतोय. या वेळेला फटका फसलाय बराचसा उंच आणि मग त्यानंतर जर आपण पाहिला तर झेल टीमला आय विल टेक ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं आणि त्या विकेट साठी इथून मात्र सरसावलंय आणि ती विकेट सुद्धा इथून मिळवली जातीये आणि महत्वाचा विकेट तो धावा आणि त्यामधलं अंतर आणि ते अगदी बनवण्यासाठी जो खेळाडू होता ऋषी हातमडे त्याचा परतीचा प्रवास सुरू. बॅट्समन ओ यू टी असले गुल ऋषी थोडासा निराश असेल कारण ऋषीवर खूप जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार करण्यासाठी जर पाहिलं ना तर तो प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्नाने यश फारसं आलं नाही. आणि मग आता एक षटकाराचं योगदान, टोटल 9 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलंय आणि तो मात्र बाद झालाय. आता एखाद्या खेळाडूला लॉंग इनिंग खेळणं महत्वाचं राहणार आहे कारण या मॅच मध्ये धावा जमवणं जसका टीमसाठी सुद्धा महत्वाचं असेल. कारण एक संघ जर आपण पाहिला तर जसकार संघ सुद्धा त्यांची सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग जर विचार केला ना तर 5 षटकांमध्ये 50, 60, 55 पर्यंत पोहोचणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अगदी 2 मॅचेस पाहिल्या 68, त्यानंतर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला 75 धावा आणि या मॅच मध्ये आता किती धावेचं आव्हान असेल. एका बाजूला गिरवले, दुसऱ्या बाजूला जसकार आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज चिराग घरत. चिराग घरतनं मात्र सफलता मिळवून दिली, महत्वाचा विकेट बाद केला. पुन्हा एकदा तो तयार होतोय आणि त्याच्या समोर मात्र बॅट्समन आहे वेदांतला. आपण पाहताय फटका सुरेख अगदी बॅट मध्ये आणि प्रॉपर उडवले. या वेळेला मिड विकेटच्या वरतून येत असताना श्रेयांश शिलवन गिरवले टीम साठी आणखी एक 6 धावेचा फटका. षटकार बघा. आपण पाहताय वेदांसाठी प्रत्येक षटकारासाठी त्यांचे मामा बघा सन्माननीय पंकजी पंढरीनाथजी पाटील प्रत्येक षटकारासाठी 500, मागचा जो षटकार आला त्याच्यासाठी 500 पारितोषिक लगावलं. आणि इथून मात्र बघा काय घडलंय कारण पारितोषिक पेक्षा मी म्हणेन चेंडू थोडा बाहेर होता, छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला, कदाचित कव्हरच्या वरतून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न असावा, परंतु एज लागली आणि नशिबाची इथून विकेट मिळाली. फलंदाज वेदांत इथून बाद होतील. गोलंदाज सागर ठाकूर येतात, नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आणि 8 धावा खर्च केल्या. मी म्हणेन चिरागनं यशस्वी षटक राहिलं, 2 सफलता सुद्धा मिळवल्या आणि टीमला मी म्हणेन चांगल्या सुस्थितीमध्ये सध्या ठेवतोय आणि धावसंख्या आहे ती टोटल 18 या अंकावर 3 गडी बाद झालेत. सागर आलाय, एक मोठं षटक येणं गिरवले टीमसाठी महत्वाचं असणार आहे. एखादं मग 15-20 धावेचे षटक जर आलं त्यामध्ये धावा ऍड झाल्या
कदाचित एक चांगली 50+ धावा होणं सुद्धा तितकंच महत्वाचा. बॉलिंग मार्कवर सागर, समोर मात्र बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आता स्ट्राईक एंडवर बॅट्समनला तुम्ही पाहताय निखिल आणि कुंदन ही जोडी मात्र पाहायला मिळेल. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत. हा बॉल मात्र आपण पाहताय डीप मध्ये बॉल ठेवलाय. डावखुऱ्यातचा अगदी गोलंदाज पाहायला मिळतोय आणि या बॉलवर मात्र थोडंसं आपण पाहिजे चाचपडले बॅट्समन आणि मग बीट केलं जात आहे आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या आता स्थिरावलेली 18 धावसंख्या. षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉल इथून पाहायला मिळाला, तो सुद्धा डॉट आलाय. आणि सागर ठाकूर या वेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले, परंतु असं वाटलं होतं कदाचित बॉल निघेल की काय वेगानं, परंतु मागे बॅकअप दिला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, स्टॉप केले या बॉलवर आणि या बॉलवर मात्र सिंगल आली, सिंगल रन्स. कारण फिल्डिंग डिपार्टमेंट महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. जर काय महत्वाचं असेल ना तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट, आणि ते तुमच्याकडून होणं महत्वाचं आहे. मग गोलंदाजी चांगली होत असेल, बॅट्समन बॅटिंग करत असेल तर फिल्डरचं काम आहे फिल्डिंग करणं. या साऱ्या गोष्टी कारण 11 खेळाडूंचा हा खेळ संगम मतानं प्रत्येकाचं खेळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण आपण जर पाहिलं असेल तर एका गावामधून 11 खेळाडू निवडले जात आहेत, त्यांना मात्र अगदी पुढे पाठवलं जातं खेळण्यासाठी आणि मग नेतृत्व करताना चांगला खेळ होणं. आणि इथून मात्र जसका टीम सध्याच्या घडीला आपण पाहताय चांगला खेळ सध्या सुरू आहे. सागर ठाकूरला आपण पाहताय पहिला डॉट सिंगल, त्यानंतर डॉट आलाय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग पाहायला मिळतोय, अगदी पाठवर येत नाहीये. चांगली गोलंदाजी सागर यांची पाहायला मिळत आहे. बऱ्याच वेळेला क्वेंटलच्या मैदानावर सुद्धा चांगला खेळ मी या जसका टीमचा पाहिलाय. आणि मग आज सुद्धा जर पाहिलं नाही या नाईट रजनी स्पर्धेमध्ये खेळत असताना अद्यापर्यंत राहिलेले पहिले षटक 10, दुसरा 8 आणि आता मात्र सागर यांचे 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चला तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. एसटी साठी आपण पाहताय खेळाडू पुढे गेलेत का, त्यानंतर मग चेंडू यष्ट्यांना लावण्याआधी क्रीज मध्ये बॅट अगदी सरसावली आहे का, या साऱ्या गोष्टी चेक केल्या जातील. कंट्रोल रूम मधून आपण चेक करणार आहोत. फलंदाज सेफ, नॉट आउट की मग बाद असतील, या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. थोडस कुशल मुवमेंट आहे, क्रिटिकल आहे थोडस, कारण वारंवार चेक करावं लागतंय. चला नॉट आउट असतील, सेफ असतील बॅट्समन. डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर, ती म्हणजे 20 धावसंख्या. या षटकांमध्ये फक्त 2 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. सागर ठाकूरचा राहिलेले यशस्वी षटक. या वेळेला हा बॉल सुद्धा चांगला बॉल आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय आल्या फक्त 2 धावा. षटक संपलंय तिसरं आणि निर्णायक षटक ठरलंय. इथून मात्र आपण पाहिलं असेल तर टीम आपण पाहताय जसका टीमसाठी आणि धावसंख्या फक्त 2 खर्च केली. षटक संपली 3 आणि धावसंख्या 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
चला फिल्डिंग लावून घ्या आणि षटक क्रमांक 4 पिंट्या मात्रे. पिंट्या मात्रेला आपण पाहू शकाल चौथं षटक हाताळण्यासाठी तयार झालाय तो. आणि समोर मात्र बॅट्समन आता पाहायला मिळतील ते म्हणजे कुंदनला आपण पाहताय. चला बॉलिंग मार्कवर पिंट्याला आपण पाहताय. यावेळेला बॉल यष्टी रक्षक आहे मागे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत आहे. जसका टीमला पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे ते म्हणजे गिरवली संघाच्या बॅट्समनला मोठे फटके मारू दिले नाही. एक षटकार जर 2 षटकार जर बघळले ना तर फारशी कामगिरी करू शकला नाही गिरवली संघ सध्याच्या घडीला. कुंदनच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक करण यांच्याकडून येत आहे. धावा संख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा. वाईट बॉल आलाय. यावेळेला अगदी आपण पाहत आहे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघून, परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पूर्णपणे हवी होताना गोलंदाज जसका टीमचे पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या गिरवल्या टीमवर सुद्धा पाहायला मिळतील. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 21 धावसंख्या म्हणजे सध्याच्या घडीला पाहिलं तर कमी धावसंख्या पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये 14 धावा होत्या. त्यानंतर चिंचपाडा संघाने सुद्धा 27 जमवले होते आणि आता मात्र गिरवले संघ, परंतु या चौकारण मात्र धावसंख्येला पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता जोडली 25 धावसंख्या. चौकाराच्या साह्यानं 25 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. 25 ऑन अ बोर्ड. 3 विकेट गेलेले आहेत आणि जबाबदारी आता 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची. निखिल आणि कुंदन जबाबदारी स्वीकारणं, जबाबदारीचं ओझं पेलणं आणि बघ धावा जमवणं हे कितपर्यंत महत्वाचा केलं जाईल का. मागच्या बॉलवर चौका, या बॉलवर चांगला बॉल, थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु फिल्डर नव्हतं त्या क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहताय पडलाय बॉल आणि सेफली लँड सुद्धा झाला आणि या बॉलवर पुन्हा एकदा 2च्या बरोबरीने धावसंख्या आता जोडली 27 या अंकावर. 27 धावा स्कोर कार्डवर. एक एक धाव, 2-2 धावा जशा येतील त्या धावा जमवणं टीमसाठी महत्वाचा, कारण एक एक धावेचं महत्व आणि त्याच्याबरोबर मग त्या धावा येतील कशा येऊ देत, परंतु त्या धावा येणं महत्वाचं आहे टीम गिरवलीसाठी. यावेळेला बॉल लेग बिफोर द विकेट. LBW पायचीच्या स्वरूपामध्ये यष्टांच्या मधोमध आणि फलंदाज बाद.
चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल बघा डी पोल मधील आणि वहाल संघ आणि कळंबुसरे संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण येऊन थांबायचं बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल हे लक्षात घ्या आपण. एका बाजूला कळंबुसरे आणि दुसऱ्या बाजूला वहाल. ज्या दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. दोन्ही संघांनी समोरच्या एक एक संघाला परास्त केलाय आणि आता मात्र सेकंड राऊंड साठी ही पहिली लढत असेल. एका बाजूला वहाल आणि दुसऱ्या बाजूला टीम कळंबुसरे संघ पाहायला मिळेल. गोलंदाज येत आहेत साहिल ठाकूर, षटक क्रमांक 5, शेवटचा अंतिम षटक घेऊन. आणि धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर थांबली आहे ती 28 धावसंख्या. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता किती धावा येतील, शेवटच्या 6 बॉल मध्ये काय आक्रमण असेल, आक्रमक पवित्रा घेतला जाईल का, आक्रमकता दाखवली जाईल का, आपल्या बॅट मधून जे धावा येणं गरजेचं आहे ते येतील का गिरवली टीमसाठी, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेला दीपेश यावेळेला पाहायला मिळतोय. फटका चांगला होता, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी मजबूत पाहायला मिळतं जसका टीमचं. आणि टीमसाठी 2 धावा वाचवल्या, 2 धावा खर्च झाल्या. धावसंख्या 2 आता 30 या अंकावर. तिसरं दशक धावपलकावर जोडलं जातं. 30 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर 2 आल्या. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला होता आणि चांगली फिल्डिंग. इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द पाहिल्या तर क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट, क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा एक वेगळं पारितोषिक असतं. आणि मग इथून मात्र आपण पाहताय मागच्या बॉलवर 2 आणि या बॉलवर मात्र समोर बॉल दिलाय और पिच बॉल आणि त्या बॉलला मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळतोय. येतो गिरवली टीम साठी हा षटकार. षटकाराने धावसंख्या आता 36. या षटकारानं बल दिलं जाईल का, धावांचं बल अगदी वाढेल. मग बॅटिंग करताना सुद्धा या धावा अगदी अजून वाढल्या जातील का, गोलंदाजी करण्यासाठी या धावांचं बळ कुठपर्यंत गिरवल्या टीमसाठी असेल की जसका टीमची जी गोलंदाजी आज झाली आहे ती फलंदाजी सुद्धा पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 36 येणारे बॉल आता शिल्लक राहिले तब्बल 4 बॉल मध्ये आणखीन जर धावा चांगल्या जमवल्या तर गिरवले संघ सुद्धा एक 45 पर्यंत पोहोचू शकेल. परंतु या वेळेला मात्र हा बॉल इथून पाहायला मिळाला आणि बॉल मात्र पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल कॉल. अगदी भीमर खूप वरती आणि त्यानंतर फ्रीटचा बॉल असेल पुढचा बॉल. उघडा डोले बघा आणि पुढचा चेंडू फ्रीट आणि या फ्रीटच्या बॉलवर लक फॅक्टर. मग बॅट्समनची आता रणनीती काय असेल, गोलंदाजच्या अगेन्स्ट समोर दीपेशला आपण पाहताय. एक षटकार जर मारलाय त्यानं पुढच्या बॉलसाठी तो तयार असेल. समोर गोलंदाज साहिल ठाकूरला आपण पाहताय. साहिलकडे सुद्धा काय रणनीती करण्याचा प्रयत्न केला जाईल का. मग अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन बॉलर यांचा बाटल अगदी पाहायला मिळत आहे आणि पुढच्या बॉलवर फ्रीटच्या अगदी किती धावा येतील. पुढचा बॉल, फ्रीटचा बॉल इथून मिस करतायत आणि बॉल मात्र शरीराचा वेध घेतोय. या बॉलवर मात्र लेग बायची सिंगल मिळाली आणि या सिंगल रन्सने टीमची धावसंख्या आता जोडली 38 धावसंख्या. उर्वरित आता 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 3 बॉल मध्ये स्ट्राईक एंडवर आता मात्र बॅट्समन येत आहेत. पुन्हा एकदा निखिलला आपण पाहताय. दीपेशच्या माध्यमातून 9 धावसंख्या अद्यापर्यंत जमवल्या जात आहेत. निखिल स्ट्राईकवर आले. 3 बॉल मध्ये एकात बिगेट येईल का, एकात चांगली मोठ्या फटकेची आशा व्यक्त केली जाईल. गिरवली टीमला सुद्धा धावांची गरज आहे. यावेळेला बॉल, चांगला बॉल इथून पाहायला मिळाला आणि फलंदाज इथून बाद होत असताना पाहायला मिळतील. आणखी एक विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. चौथ्या बॉलवर मात्र सफलता मिळाली, विकेट मिळाली गोलंदाज साहिलला. आणि आता मात्र उर्वरित 2 बॉल आणि त्यासाठी प्रतीक सज्ज झाला स्ट्राईकवर. 2 बॉल, धावसंख्या आता 38 वर थांबली आहे. एखादा हिट येणं, एखादा मोठा फटका, षटकार, चौकार 45 पर्यंत पोहोचणं टीम गिरवलीसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
परंतु जसकार संघानं आज जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ऋषांकनं 10, चिरागनं 8, सागरच्या 2, यशस्वी राहिलेलं षटक आणि पिंट्याच्या 8 आणि आता मात्र साहिल. यावेळेला आपण पाहताय साहिल पाचवा बॉल आणि ही सुद्धा एक धाव मिळाली आणि या एक धावेने आता मात्र 39 धावा झाल्या. शेवटचा बॉल असेल खेळण्यासाठी दीपेश सज्ज होतोय. शेवट गोड असेल का गिरवली टीमसाठी की मग जसका टीमसाठी, मग हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं म्हणलं जात आहे. गिरवली टीमचे सुद्धा पाठीराखे खेळाडू म्हणत असतील या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर 40+ धावा 42-45 पर्यंत पोहोचणं आणि मग एक चांगलं फायटिंग टोटल. परंतु जसका टीमला डॉटची संधी आणि इथून मात्र शेवट गोड करत असताना टीम गिरवली टीमसाठी येतोय. हा षटकार आले शेवटच्या बॉलवर. धावसंख्या आता जोडली 45 धावसंख्या आणि मग जरा विचार केला ना या षटकारानं मात्र कुठपर्यंत संजीवनी निर्माण केली जाईल टीम गोलंदाजी करताना गिरवली टीमच्या अगेन्स्ट जो धाडसी निर्णय 5 षटकं आणि मग 45 जमवल्या. अगदी जर विचार केला ना तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण जी बॅटिंग घेतली बॅटिंगची अगेन्स्ट करत असताना 45 जोडल्या. इथून 46 धावा डिपेंड होतील की जसका टीमची गोलंदाजी करताना चांगला खेळ केलाय बॅटिंग मध्ये तसंच राहील का. इथून 46 धावा जोडल्या जातील की डिपेंड होतील नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राही स्पर्धा महेश एंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस केला जातोय. एका बाजूला वहाळ, दुसऱ्या बाजूला कळंबुसरे. राजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय वहाळ टीमनं. चला डिसिजन वर लगेच अंमल केला या मॅच नंतर. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आपण आणि पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. येणारे बॉल असतील 30, 5 षटक आणि करायचे त्या 46 धावसंख्या. जसं होईल 17ला सुरुवात तसं पुन्हा एकदा ऐकूया सुमधुर संगीत. आओ गुरु सामील केल्या गेल्या महाराष्ट्र बॉलवर पुन्हा एकदा रोहित सज्ज. हा बॉलला 4 धावेसाठी पाहायला मिळाला फटका. हा बॉल ऑफस्टॉपवर रिलीज केलाय. 4 धावसंख्या. षटक क्रमांक 35 आतमध्ये आणि अशा भीम रचनेच्या समोर गोलंदाजी करताना रोहित मात्रे समोर मात्र चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक आलाय. थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतोय कारण गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित मात्रे आणि त्या गोलंदाजीचा अगदी जो मेरिट आहे तो मेरिट ओळखला जातोय. त्या प्रत्येक बॉलवर अगदी मधुर पावले 18 पकड जाती. चला सेकंड राऊंड असेल तो 4 षटकांचा असेल लक्षात घ्या आपण. तीस बॉल आणि 46 धावसंख्या आणि इथून मात्र टार्गेट कसं डिपेंड केलं जात आहे, टार्गेट कसं चेस केलं जाईल हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आपण जाऊया. आणखी एक मराठीचा गोड आवाज संयमजी घरत यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच शेखरजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. सध्या आपण आमचा संपूर्ण VIP डाईस स्क्रीनवरती पाहताय. विविध पारितोषिक जिथे 15 सायकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मालिकावीरची ही दमदार स्कूटी. रन्स हव्यात इतक्या काढू दिल्या नाहीयेत जसका टीमच्या गोलंदाजांनी. अगोदरच्या मॅच मध्ये याच खेळपट्टीवरती 76 बनल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी जसकार संघाला 30 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता. या सध्या जी आपण मालिकावीरची स्कूटी स्क्रीनवरती पाहताय ती पुरस्कृत करण्यात आली आमचे प्रिन्स पाटील, प्रिन्स एंटरप्राइजेस. आणि सातत्यानं पाहायला गेला तर महेश एंटरप्राइजेस या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. महेश पाटील यांचे छोटे चिरंजीव
प्रिन्स पाटील यांच्या माध्यमातून ही स्कूटी आम्हाला पुरस्कृत. सध्या स्क्रीनवरती तुम्ही घड्याळ पाहिलेत जे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी दिले जात आहेत. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या हे आमचे सन्मान चिन्ह आणि विविधपूर्ण पारितोषिकांनी नटलेली ही दमदार क्रिकेटची स्पर्धा. साईप्रीतचं चांगलं योगदान, लाजवाब आयोजन, असंच म्हणूया की आयोजनाला तोडच नाहीये. महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून साकारलं जाणार आहे आयोजन आपण पाहतो. बेलपाडा गावचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय महेश शेठ पाटील आणि सातत्यानं क्रिकेटला प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व आहे. मी मग काल देखील हा उल्लेख केला की महेश शेठ पाटील फक्त त्यांचीच स्पर्धा नव्हे तर गावामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतात, चांगले योगदान देतात. बेलपाडा प्रीमियर लीग साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक या वर्षी जे फ्रीज पाहायला मिळालं आणि ते फ्रीज देखील महेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. एक दमदार नेतृत्व. चला मॅचच्या दिशेने आता जाऊया. घाई करा, रात्रीचे पहा आता जवळजवळ 1:05 होत आहेत. आम्ही विनंती करू खेळाडूंना की साऱ्यांनाच ही आतुरता असते की कधी मॅचेस पूर्ण होतील. पहिली रात्र यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आज महेश शेठ पाटील यांनी सांगितलं होतं की 2 वाजेपर्यंत स्पर्धा आज पूर्ण व्हायलाच हव्यात. पण तो आलेला संघ उशिरा चिंचपाडा, कदाचित त्या एका तासामध्ये आणखीन एक सामना पुढचा संपला असता. आज 2 मॅचेस मध्ये रन्सच नव्हत्या. पहिल्या मॅच मध्ये 15चा विजय, त्याच्यानंतर पुढच्याच मॅच मध्ये 28 आय थिंक धावेचा विजय पूर्ण केला आणि या 2 संघ उशिराने दाखल झालेत. चला आता जो वेळ राहिला त्यामध्ये आपल्याला स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. जसका संघासाठी शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. सन्माननीय मनीष ठाकूर आणि ऍडव्होकेट किशोर पाटील यांच्याकडून जसकार संघाला शुभेच्छा आल्यात आणि आमचे जसकारचे उत्तम मराठीचे समालोचक हितेशजी म्हात्रे हे देखील सध्या मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करू. 30 बॉल 46 मॅच बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. टीम गिरवले संघाकडून दीपेश यांना आपण पाहताय. सांघिक पहिले षटक बॅट्समन सचिन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला बाला ठाकूर. सचिन आणि बाला बॉलिंग ट्रॅक वरती मगाशी आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चला कनेक्शन करूया. बाला टांडेल थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करू. 30 बॉल 46 मॅच. लेट्स प्ले. रात्रीचे 1:05 वाजल्यानंतर आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचचा शेवटचा टर्न एन्जॉय करूया. गिरवले अगदी पळसपेठ, तुरमाळे, तदनंतर कुडावे त्या विभागामध्ये हा गाव आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने सध्या पनवेलचे संघ उरण तालुक्यामध्ये, उरणचे संघ पनवेल तालुक्यामध्ये सातत्याने पाहायला मिळाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल दीपेशचा. ओ यॉर्कर, चांगला बॉल, चांगल्या रिदम मध्ये चांगली ऍक्शन आहे. दीपेश युवा खेळाडू. तुरमाले टीमकडे पाहिल्यानंतर गिरवली टीम माफी असेल, गिरवली टीमकडे पाहिल्यानंतर सारे यंगस्टार पाहायला मिळतात. युवा खेळाडूंचा हा संघ आणि दमखम दाखवण्यासाठी नेहमीच ते तत्पर राहिलेत. नामांकित संघ म्हणून ओळखला जातो. आज ती परीक्षा आहे गोलंदाजांची, जणू काही अग्नी परीक्षाच म्हणूया. 5 भव्य आणि दिव्य ट्रॉफ्या. स्पर्धेची अमाऊंट कॅश प्राइस तुम्ही पाहताय तब्बल 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक. सध्या बऱ्याचशा स्पर्धा 1-1 लाखाच्या रात्रीच्या स्पर्धांमध्ये आपण पारितोषिक पाहतो. परंतु महेश शेठ पाटील यांनी स्थापित केलेली ही स्पर्धा ज्यामध्ये तुम्हाला भव्य दिव्य पारितोषिक तब्बल 1.5 लाख आणि मॅक्स्ट्रॉनची स्कूटी यावर्षी नेहमीच काही ना काही आकर्षण पाहायला मिळाले दरवर्षी. यावर्षी आपण स्कूटी पाहतो, 15 सायकल आहेत. पुढल्या वर्षी आणखीन काही नवीन संकल्पना. पण हा फटका चांगल्या इनफिल्डला भेदून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू पोहोचलेत लास्ट मोमेंट, पुन्हा बॉल निसटला. पण तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. जसं टीमला ठाऊक आहे पॉवर प्लेची 2 षटके आहेत आणि जर पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 28-29 धावा जमा झाल्या तर पाठलाग सहज सोपा बनेल. कारण पॉवर प्ले मध्येच तर धावा काढाव्या लागतात, दबाव वाढवावा लागतो. सध्या 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलच्या अखेरीस दीपेशने धावा खर्च केल्या, 3 धावा. आज प्रेक्षकांची गर्दी चांगली पाहायला मिळते. मगाशी आम्ही क्रीडांगणाच्या अवतीभोवती मंथन फेरी मारली. प्रत्येकाच्या हातामध्ये जबाबदारीचं ओझं आहे. अगदी ज्या पद्धतीने प्रेक्षक घेत आहेत. यावेळेचा बॉल जोरदार अपील आणि क्रीडांगणामध्ये काय घडलंय. क्लीन बोल्ड. पहिला धक्का लागलाय टीम जसकार संघाला. फलंदाज बाद.
दीपेश यांना विकेट मिळाली तिसऱ्या बॉलवरती 3 वरती पहिला धक्का लागला. सध्या प्रचंड फॉर्म मध्ये आहे जसकार संघ देखील आपल्या तगड्या बॉलिंगसाठी ओळखला जातो. काही दिवसा अगोदर रेकॉर्ड करणारा गोलंदाज सागर ठाकूर यांना आपण पाहिलं. 11 मेडन ओव्हर या हंगामामध्ये कदाचित पाहायला मिळाल्यात. एकाच मॅच मध्ये 2 मेडन षटक. आय थिंक धाकटीची संघ होता तिथे मेडन षटक. त्याच्यानंतर येस आणखीन दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाऊन देखील सागर ठाकूरनं तीच बॉलिंग केली. येस या स्पर्धेचे अगदी आमचे पाटील ब्रदर्स राज पाटील आणि आर्यन पाटील, क्या बात आहे. राज पाटील आणि आर्यन पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला टोटल 12 सायकल पुरस्कृत करण्यात आल्यात. पहिला संघ जो चॅम्पियन ठरेल, प्रथम पारितोषिक जिंकेल त्या संघाला 12 सायकल दिल्या जातील. हे आगलं वेगळं पारितोषिक. सध्या बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो ज्या स्पर्धांमध्ये कदाचित एक सायकल मालिकावीरसाठी असते, पण इथे तर पहिल्या नंबर पटकावणाऱ्या संघालाच 12 मिळणार आहेत. 12 सायकल मालिकावीरसाठी स्कूटी, 3 सायकल एक्स्ट्रा ज्या बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना रंगू शकतो. 3ला 1 विकेट पडली. विकेट्सच घ्यायचे आहेत सध्या गिरवले टीम. हा टार्गेट तुम्हाला डिफेंड करायचं असेल तर विकेट, डॉट बॉल, प्रेशर वाढला तर मजा येईल मॅचला. नवीन खेळाडू दाखल झालेत. अनिकेत येतात. इथे फटका, चान्स सोडला. चान्स होता, कॅच पकडली असती तर दुसरी विकेट लगातार मिळाली असती, पण टू फिल्डिंगचा स्तर राखू शकले नाहीयेत. कॅच ड्रॉप, बॉल फरार, 4 रन. शुद्ध विचारांचं संगीत तुम्ही ऐकलं. सध्या 7 वरती 1 खेळाडू बाद. 4 बॉलचा खेळ संपला. एंटरटेनमेंट करत असताना आमचे डीजे मास्टर. रात्रीचं क्रिकेट त्यानंतर पाहायला गेलं तर रात्रीच्या क्रिकेटमध्ये बरेचसे व्यवसाय देखील केले जातात. पाहू शकता तुम्ही या बाउंड्रीच्या बाहेर प्रत्येक अनेक स्टॉल आहेत आपले. त्याच्यानंतर रात्रीमध्ये विविध प्रकारचे खेळ, रात्रीचं खेळ चाले असाच उल्लेख करूया आपण. पुढचा बॉल समोर मारलाय, स्टेट ड्राईव्ह, चान्स होता अडवण्याचा, पण तो लॉंग ऑफला चाललाय. खेळाडू पोहोचतायत. एक सिंगल. बॉलिंगची गोलंदाजांची गोलंदाजी चांगली सुरू आहे, पण तो फिल्डिंगचा स्तर तुम्हाला राखावा लागतो. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये नेहमी आपण उल्लेख करतो की फिल्डिंग ढासाळली तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा मिळतो, आणि सध्या ह्या चुका चालणार नाहीत. अगोदरच रन्स हव्या तितक्या बनवल्या नाहीत. जसकार असा संघ जो कधी आक्रमकतेने खेळण्यासाठी ते ओळखले जात आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे आणि त्यांच्या विरोधात धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. चांगला बॉल, चांगला बॉल, लाऊडली अपील, पण तो कदाचित बॅटचा आवाज आला आणि तेच सांगत असताना अंपायर्स देखील एक सिंगल, चिक्की सिंगल खेळपट्टीवरूनच जवळून चुरून पूर्ण केली. आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम जसकार संघ 1 बाद 9 धावा. खेळाडूंना आम्ही अलर्ट करतो, क्षेत्ररक्षण लावून घ्या गिरवले टीम. स्ट्रिक्टली वॉर्निंग आयोजकांकडून, कारण 25 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण व्हायला हवी. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर, 5 मिनिटांचा वेळ संपलाय. पहा आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 1:08 पहिला बॉल पडला आणि 1:13 होत आहेत. सध्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही पहिलं षटक हाताळलं, पण तो सध्या कनेक्शन 24 बॉल 37 धावेची आवश्यकता. 24 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण सध्या मॅचला जिंकण्यासाठी प्रवास अद्याप करावा लागणार आहे जसकार संघाला. पण तो एखादं षटक गिरवले टीम याच दृष्टिकोनातून जाईल की 1-2 विकेट्स पडल्या तर मॅच बनेल. आणि सातत्यानं या क्रीडांगणामध्ये अशा गोष्टी पाहायला मिळाल्यात. पहिलीच मॅच कालच्या रात्रीमध्ये बामणडोंगरी टीम आणि त्यांच्या विरोधात तुर्भे विपक्ष सामना पाहायला मिळाला. एका बॉलमध्ये 5ची गरज, जवळजवळ 7 खेळाडू बाद झाले होते बामणडोंगरीचे, आणि एकामध्ये 5ची गरज असताना गोलंदाजानं नो बॉल टाकला, तिथे 4 धावा आल्या. टोटल 5 मिळाला आणि बामणडोंगरी संघ जिंकला.
या स्पर्धेमध्ये प्रचंड मोठे योगदान ऋतू एंटरप्राइजेसचे सर्व अभयजी हरिमात्रे, अमर दिलीप गरत, औती एंटरप्राइजेसचे सर्व आहेत, पंकजी पंढरीनाथ पाटील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्यांनी सातत्याने या विभागामध्ये गावाचा विकास साधण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांच्या समेत अजयजी विश्वनाथ मात्रे या 4 मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला केंद्रीय चषकासाठी रोख रक्कम तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक योगदान मिळालं. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. चांगले योगदान, प्रत्येकानं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन दिलं. चला, फिल्डिंग लावत असताना वेळ वाढला, त्यामुळे आता बॉल तुम्हाला त्या टाइम वरती पूर्ण करावे लागतील. 24 बॉल 37 ची मॅच, 24 बॉल 37 धावा. मॅच चांगल्या स्थितीमध्ये. पहिला बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय, थोडासा दूर गेला बॉल. क्षेत्ररक्षक पलट्यात बॉल मागे, एक सिंगल कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाठलाग सहजरित्या झाला. 2 धावा या बॉलवरती मिळतात आणि 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. सध्या स्कोरबोर्ड वरती रन्स पाहायला मिळतात. 111, 11ला 1 विकेट. 1.1 बॉल म्हणजे जवळजवळ 5 एक्के आलेत. 11 वरती पहिला खेळाडू बाद होताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, चांगला फटका, पद्धत आलित्य, क्रिकेटमधील मादक सौंदर्य. बॉल निघाले डीप कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. धावा मिळतील या बॉलवरती. जसका टीमला 4. फलांच्या राजाला मागे टाकणारं संगीत, अगदी दालिंब चा आपण उल्लेख ऐकला. सध्या 15 धावा धाव फलकावरती. 1 खेळाडू बाद. साईप्रीत लाईव्ह कव्हरेज, 4 कॅमेरे. क्या बात आहे, 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतो. 15ला 1 विकेट. पारदर्शकता फार आहे साईप्रीत. आमचे चंदू वाघमारे असतील. फटका, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. आजच्या नाईट मधला सर्वाधिक स्पेशल फटका लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. खणखणीत षटकार. मला काय म्हणा महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषक 2026 स्पर्धेमध्ये गत वर्षी दानवे साहेबांची रॉयल एंट्री पाहायला मिळाली आणि साहेब आल्यानंतर बरेचसे प्रेक्षक त्यांच्या समेत फोटो काढण्यासाठी देखील आले होते. जालना विभागामधील प्रचंड मोठं लोकप्रिय नाव आणि त्या विभागाचा विकास नेहमीच त्यांनी साधला. सध्या त्यांचे लाडके सुपुत्र ते देखील राजकीय पटलावरती आपली छाप सोडताना पाहायला मिळतात. सध्या मी आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा जो मागे बॅनर आहे तिथे रावसाहेब दानवेंचा फोटो, त्याच्याच पलीकडे त्यांचे लाडके चिरंजीव आणि जरूर या स्पर्धेमध्ये त्यांच्या देखील शुभेच्छा येत आहेत. बॅकफुट वरती गेले, पंच केला, बॉल निघालाय. आता टर्न झाला बॉल, थर्डमॅनला चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पिछा केला खेळाडूंनी आणि फायनली थांबवलंय बॉलला. 2 धावा या बॉल वरती मिळतील आणि 2 धावेनं स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती धावा 23 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. 23ला 1 विकेट पडली. आमचे हनुमानजी मोकल हे देखील आहेत. संध्याकाळी जास्त स्टेजवरती, पण तो रात्र जशी वाढते मैदानाच्या अवतीभोवती ते जास्त पाहायला मिळतात. फेर फटका, क्या बात आहे. हनुमानजी मोकल नावाकाडीचे आमचे प्रिन्स एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचा मित्र परिवार प्रचंड मोठा आहे. ओ, इथे झटका लागेल. कॅचची संधी सोडला नाहीये, पकडलाय चांगला कॅच. धक्का लागेल जसका टीमला दुसरा. या मॅचचा आनंद घेत असताना श्रीमंत दादा घरत यांना देखील आपण पाहता. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि सध्या मॅचचा मनमुराद ते आनंद लुटत असताना आज वहाड संघ देखील पहिली मॅच जिंकल्या. कालच्या रात्रीमध्ये पारितोषिक जिंकलं सुदेश सालुंके यांच्या संघानं धाकटी जुईच्या स्पर्धेमध्ये.
यस, श्रीमंत करत आयोजक देखील सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळालेत. ते आपल्यासोबत जोडले जातील. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तेवीस वरती 2 विकेट 1.5 बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. श्रीमंत घरत यांचं देखील आगमन, जे मनाने देखील श्रीमंत आहे तसे आमचे श्रीमंत घरत यांचं आगमन पाहायला मिळते. ओ चांगला फटका, चांगली चपराक दिली. बॉल निघाला, क्रॅकिंग ड्राईव्ह, गोळीच्या वेगानं सीमा पार दणदण करत जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. अ, 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. पुढच्या मॅच मध्ये वहाल संघ खेळेल, त्यामुळे सध्या श्रीमंत घरत यांच्याकडे आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते आपल्यासोबत जोडले जातील. कारण बरेचसे कॉमेंटेटर असतात, शेखर पाटील सर जे नेहमी म्हणतात की गावचा संघ लागल्यानंतर आपण दुसऱ्याकडे जाऊ. आणि पुढच्या मॅच मध्ये वहाल संघ खेळणाऱ्या आणि त्यांच्या विरोधात पहिली मॅच जिंकणारा कलबुसरे संघ खेळेल. चला, जशी मॅच आपण सुरूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया. बदल 18 बॉल 19 मॅच. श्रीमंत गरज सर आपल्यासोबत जोडले जातील. ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद. शुक्रिया शेम जी घरत. तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर। राव साहब दानवे ट्रॉफी देख रहे हैं हम यहाँ पर। बिल्कुल मैदान के अंदर दोनों तरफ आग बिल्कुल बराबर की लग चुकी है। यहाँ पर आने वाली 18 गेंदे और जीत के लिए फासला बचा है 19 का। 18 गेंदे 19 रन, 19 रन 18 गेंदे। आग दोनों तरफ बिल्कुल बराबर की लग चुकी है। कांटे की टक्कर देखने के लिए मिल रही है यहाँ पर। कौन जीतेगा कौन हारेगा, ये सपना अभी भी गुलदस्ता में बिल्कुल बंधा हुआ है। हर हनुमान जी मोगल बिल्कुल हमारे करीबी अजीब दोस्त है, जो बिल्कुल उन जिनके चेहरे के ऊपर खुशी की मुस्कुराहट यहाँ पर नजर है, लेकिन मैदान के अंदर जो चल रहा है वो उसको हम नजरअंदाज नहीं कर सकते। आने वाली 18 गेंदे 19 की जरूरत। गेंदबाजी की कमाल संभाले गेंदबाज मिस्टर प्रतीक। प्रतीक की पहली गेंद स्ट्राइक पे रहेंगे बल्लेबाज मिस्टर अनिकेत। पहली गेंद उठाकर खेला है, गेंद बिल्कुल गैप में गिरी जरूर थी, लेकिन हम अक्सर कहते हैं ना, पकड़ो तो झकास और छोड़ो तो झकास। लेकिन इस गेंद को बिल्कुल अच्छी तरीके से पकड़ने का प्रयास किया था, लेकिन गेंद गई बिल्कुल 2 रन के लिए। अब आने वाली गेंदें बची है 17 और 17 रनों की जरूरत, यानी 17 का खतरा। चेक करना है, बिल्कुल कर सकते। तीसरे अंपायर यहाँ पर बिल्कुल हमारे थर्ड अंपायर है, वो यहाँ पर चेक जरूर कर सकते हैं। लेकिन 17 का खतरा, जैसे हम आए ना भाई, हम जैसे आते हैं ना, हनुमान जी मोकल सर को मालूम है। हनुमान जी मोकल सर, हम आते हैं खतरा जरूर आता है, वो आपको बखूबी मालूम है। जैसे माइक्रोफोन हमारे हाथ में आया, गेंद के ऊपर खतरा आया। यहाँ पर क्रॉस चेक किया जाएगा। 17 गेंदे 17 की जरूरत, 2 ही रन मिलेंगे। 17 गेंद 17 की जरूरत, कांटे की टक्कर, बिग फाइट मैदान के अंदर। यहाँ पर बेलपड़ा के मैदान के सरजमीन के ऊपर राव दानवे ट्रॉफी में बड़ी बड़ी प्रतियोगिता देखिए, लेकिन ये देखिए क्या बिग फाइट देखने के लिए मिल रही है। गेंद बिल्कुल अंपायर देखिए हमारी तरफ मुड़ चुके हैं। कहते हैं हम अक्सर, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता। खराब गेंद को दोस्तों हम कभी काउंट नहीं किया था, इस गेंद को भी काउंट नहीं किया था। इस गेंद को खराब करा दिया जाएगा। अब आने वाली 17 गेंदे 16 की जरूरत। 17 गेंदे 16 की जरूरत। ये गेंद मारना चाहते थे, बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद गई कीपर के दस्ताने में। जिस तरह हम अक्सर कहते हैं ना
कि हम श्रीमान जी गरत और हमारे साथी दोस्त राहुल जी मंडलकर उसी तरह का नज़ारा देखने के लिए मिला। यहाँ पर गेंद बिल्कुल पकड़ लिया। अब आने वाली गेंदें बची है 16 और जीत के लिए जरूरत है 16 की। 16 का डोला 42 की छाती। सीधी बात बोलो, घुमन नहीं आती। आता माझी सटकली, लेकिन यहाँ पर क्या सटकेगी? आई है यहाँ पर बिल्कुल सिंगल। बल्लेबाज मिस्टर अनिकेत के बल्ले से अब 15 गेंद 15 का समीकरण। यहाँ पर 15 गेंदे 15 रन। कौन जीतेगा कौन हारेगा, किसमें ताकत जिसमें ताकत वो बाजीराव सिंघम। लेकिन हम कभी नहीं खाते भाई च्युइंगम। कौन जीतेगा, किसने सपने सजाए होंगे यहाँ पर? ये चलिए हम मारना चाहते थे वासी में, गेंद चली गई काशी में। अंपायर का डिसीजन है ये खराब गेंद, ये दोबारा करनी पड़ेगी। 15 गेंद 14 की जरूरत, क्योंकि वासी आपसे नजदीक है लेकिन काशी बहुत दूर है। गेंदबाज ने गेंद काशी में भेजी थी और काशी में जाने के बाद अक्सर हमें याद आता है अयोध्या, प्रभु श्री रामचंद्र की भूमि, वो अक्सर हमें याद आती है। लेकिन इस वक्त करवटे बदलता हुआ मुकाबला। 15 गेंद 14 की जरूरत। ये उठाई गेंद, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, लेकिन गेंद उतनी बाहर नहीं जा चुकी है। सिंगल को डबल में जरूर कन्वर्ट किया है। 2 रन आसानी के साथ मुकम्मल किया। 2 रन जरूर मिलेंगे, लेकिन अभी भी फासला बना है। 14 गेंदे 12 की जरूरत। 14 गेंदे 12 रन, 12 रन 14 गेंदे। कौन जीतेगा कौन हारेगा, किसके सपने होंगे साकार, कौन यहाँ से चलता बनेगा, कौन इस प्रतियोगिता में बरकरार रहेगा, ये आने वाली 12 गेंदे 14 रन तय करेगा। अच्छी गेंद, बल्लेबाज ने इस गेंद को तीखी नजरियों से देखा, लेकिन अंपायर अपनी जगह पे बिल्कुल खड़े और ये गेंद दौड़ती हुई। 13 गेंदे और 12 की जरूरत। 13 गेंद 12 रन, 12 रन 13 गेंदे। ये गेंद रिवर्स भी अटेम्प्ट किया है और लेकिन अंपायर यहाँ पर हमारी तरफ मुड़ चुके हैं कि ये खराब गेंद है, ये दोबारा करनी पड़ेगी। और बिल्कुल देखिए हमारे हनुमान जी मोकल सर हमें बता रहे कि भाई हम थोड़े बाहर जाके आ रहे हैं। कुछ बात नहीं है भाई, हम आपके अजीज दोस्त है और दोस्ती के लिए जान दे सकते हैं। तो कमेंट्री की बात कुछ और ही है। ये गेंद हवा में और देखिए आपका स्वागत छक्के के साथ हुआ। धक्का, ये आया छक्का। इस प्रतियोगिता के बिल्कुल ऑर्गेनाइजर है और इस मुकाबले का आंखों देखा हाल जरूर देख रहे हैं। लेकिन यहाँ पर अब देखा जाए तो 12 गेंदे जीत के लिए 5 की जरूरत है। बिल्कुल एक तरफा मुकाबला देखने के लिए मिल रहा है। हम अक्सर उनसे मिल चुके हैं सिडको में, सभी जगह पे, लेकिन पहली मर्तबा पनवेल उरन तहसील में हमने देखा है कि राव साहब दानवे ट्रॉफी, किसी में इतनी ताकत नहीं है, किसी में इतनी काबिलियत नहीं है, किसी में इतना हुनर नहीं है कि इतनी बड़ी प्रतियोगिता ऑर्गेनाइजर करे। और शायद कल या परसों राव साहब दानवे साहब यहाँ पर तशरीफ लाने वाले हैं। इनका पूरा श्रेय जाता है हमारे महत साहब को। बिल्कुल इनका बड़ा जज्बा है, बड़ा रुतबा है। लेकिन इस बीच ये गेंदबाज मिस्टर श्रीतेज क्या इस रनों को बचा पाएगा, क्योंकि 12 गेंदे 5 का फासला। ये गेंद उठाकर जरूर खेला है, सिंगल तो जरूर रहेगी।
दूसरे के लिए प्रयास नहीं करेंगे, बखूबी जानती है अपोजिशन टीम इक्का दुक्का से बान बन सकती है। अब 11 में 5 बनाने हैं, 11 में 4 बनाने हैं। बड़े शॉट सिलेक्शन की जरूरत है, लेकिन यहां से अगर बड़ा शॉट आता है तो मुकाबला बिल्कुल फिनिश हो सकता है। लेकिन क्या वो बड़ा शॉट आएगा? उड़ाया उड़ाया जरूर है, लेकिन महज मिलेगा सिंगल। और हम अक्सर कहते हैं ना भाई, बड़ा शॉट लगाओ तो अपना नाम यहाँ पर दिखाओ, क्योंकि देखिए ग्राउंड, देखिए अभी भी ग्राउंड के ऊपर नक्शे दिख रहे हैं। यहाँ पर इसका पूरा श्रेय जाता है महेश सेठ को, क्योंकि इन्होंने जो खर्चा किया है, इन्होंने जो मैदान के लिए मेहनत की है, ये एक दिन की मेहनत नहीं है भाई, ये 1 हफ्ते की मेहनत है। और इसके लिए जरा जोर से तालियां बजाइए महेश सेठ के लिए, क्योंकि जो इतना बड़ा आयोजन करना कोई बच्चों का काम नहीं है भाई ये। अब समीकरण बने, आने वाली गेंदे बची है 9 और 3 रन की जरूरत। 9 गेंदे 3 रन, ये चलिए। ये हम कहते हैं ना, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता। खराब गेंद को दोस्तों कभी काउंट नहीं कहता, इस गेंद को भी काउंट नहीं किया जाएगा, दोबारा करनी पड़ेगी। अब 9 गेंदे 2 का फासला, 9 गेंदे 2 रन, 2 रन 9 गेंदे। बिल्कुल एक तरफा मुकाबला, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, और ये बिल्कुल कैच कर लो बगलिया। चले भाई, चले जाओ और गुटखा खाओ, ठोको डाली डीजे। मैं निकला डीजे मास्टर हमारे ऐसे दोस्त वो भी है, लेकिन हमसे थोड़े नाराज है, हमारे ऊपर उनका ध्यान नहीं था। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर ताबड़ तो बाहर है, मिस्टर सागर ठाकुर। सागर ठाकुर, आपके खेमे में बची 8 गेंदे, लेकिन बनाने 2 गेंदे। समीकरण आसान है, 8 में बनाने 2, लेकिन क्या किस्मत को मंजूर है या भगवान को मंजूर है? गेंदबाज तैयार है मिस्टर श्रीतेज। श्रीतेज की अगली गेंद, ये उड़ाया जरूर है, और बिल्कुल राव साहब दानवे इनके बैनर को हिट करते हुए, और यही से मुकाबला फिनिश। और जीती हुई टीम मिस्टर